नमस्कार, मी कुणाल बांदेकर. मी तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये. माझा प्रयत्न असा की पारंपरिक जे मालवणी कोकणी पदार्थ असतात तर ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवचे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपल्याक बनवचं मालवणी चिकनचो रस्सो. आज मी तुमका जी दाखवतोय ती माझ्या आईची रेसिपी असा. एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी ही चिकनच्या रश्श्याची रेसिपी. पहिल्यांदा चिकन व्यवस्थित धुवून घेऊया. 2-3 वेळा पाणी असून काढायचा म्हणजे आता बरा साफ होता. चिकन धुतल्यावर त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचा आणि मग एका मीठ आणि मालवणी भाजको मसाला लावून घ्यायचो आणि मग साधारण अर्धा तास ठेवून द्यायचा. तर ह्या चिकन आपल्याक भाजलेल्या वाटपात करूचा आणि ते आम्ही अगोदरच करून ठेवलेलं आहे. आता मी मंद आचेवर एक कढई तापत ठेवतोय. कढई तापल्यावर त्याच्यात तेल घालायचा. तेल तापला की मग त्याच्यात मग सगळे खडे मसाले घालायचे. आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला आला आणि मग लसूण पण घालते. आता मिनिटभर हे सगळं परतून घेतोय. आलं लसूण आणि खडा मसाल्यांचा मस्त वास येऊक लागलो. आता ह्याच्यात बारीक चिरलेलो कांदो घालते आणि गुलाबी रंगावर परतून घेते. कांदो साधारण गुलाबी होता असं दिसलो की मग त्याच्यात आपल्याला घालूचा मीठ आणि मसालो आणि मग ह्या परतून घ्यायचा. परतून झाला की लगेच त्याच्यात चिकन घालायचा आणि मग परत परतून घ्यायचा. एकदा ढवळून घ्यायचं व्यवस्थित आणि 2 मिनिटांसाठी एका झाकण ठेवून शिजाक द्यायचा. दोन मिनिटांनी झाकण काढल्यावर आपल्याक दिसतात चिकनने पाणी सोडल्यानं आणि मस्त शिजता. आता ह्या एकदा ढवळून घ्यायचा. आता साईडिक मी 1 ग्लास पाणी गरम करूक ठेवलेलं आहे. त्या ह्याच्यात घालते आणि मग परत झाकण मारून शिजाक देऊया. या टायमाक गॅसची आच मात्र फुल करायची. साधारण 5-1 मिनिटां आपण आता या झाकण काढूया. बघताच मग कसली भारी उकळी फुटली आहे ती. जरा वायच मीठ मसाला लागलो काय तो बघतोय. मस्त मीठ मसाला लागलो एकदम बरोबर. खड्या मसाल्यांचा पण फ्लेवर एकदम मस्त उतरलो. तर आता आपण ह्याच्यात टाकूया भाजलेला वाटाप. भाजलेला वाटाप घालताना 2 गोष्टी लक्षात ठेवायचे.
एक म्हणजे गॅसची फ्लेम कमी करायची आणि दुसरी म्हणजे वाटप घातल्यावर झाकण ठेवायचं ना शेवटपर्यंत, म्हणजे गॅस बंद करतो तोपर्यंत. आता वाटप घातल्यानंतर मी आता हे ढवळून घेतोय आणि मंद आचेर एका 5-1 मिनिटं शिजाक देते. जर तुम्ही फ्लेम जास्त ठेवशात तर तुमचा वाटप फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे या मंद आचेवरच शिजवायचा वाटप घातल्यानंतर. बघा, या एकदम मस्त उकाळता आणि ह्या शिजल्या पण असतात. टोटल 10-1 मिनिटं झाली आहेत, 10 ते 12 मिनिटं. आणि ह्या चिकन पण व्यवस्थित शिजलेला. आता आपण ह्याच्यात घालूया कसुरी मेथी, म्हणजे चिकनला ना एक जबरदस्त वास येता. आता कसुरी मेथी घातल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचो आणि मग एका 1-पाऊण-1 तास साधारण झाकण मारून ठेवून द्यायचा. म्हणजे मसाला जो असता ना तो चिकन मध्ये मस्त मुरता आणि 1 नंबर टेस्ट लागता. काय सांगू तुमका. तुम्ही एकदा ना ह्या करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ जर तुमका आवडलो असाल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.